एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट तर्फे संविधान दिनानिमित्त सामुदायिक संविधान वाचन। संविधान दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे सामुदायिक संविधान वाचन करण्यात आले। प्रथमतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून सामुदायिक संविधान वाचन करण्यात आले। यावेळी आरपीआय गवई गटाचे प्रदेश अध्यक्ष जक्कप्पा कांबळे, जिल्हा अध्यक्ष धर्मा माने, शहर अध्यक्ष संघराज्य बिराजदार, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मारुती सोनवले, राजकुमार क्षीरसागर, अल्पसंख्यक शहर अध्यक्ष सिकंदर शेख, इम्रान शेख, जगदीश ओहोळ, चंद्रकांत बनसोडे, संदीप ससाने, मल्लय्या स्वामी, केरप्पा क्षीरसागर व आदी कार्यकर्ते उपस्थित होते। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं शुभेच्छा देण्याच्या दृष्टीने सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। तर मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं या ठिकाणी भारतीय संविधानाच्या सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा देतो। दिनांक 26 नोव्हेंबर 1949 दिवशी आपल्या ही राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला बहाल केली आणि हे करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिन अहोरात्र प्रयत्न करून 2 वर्ष 11 महिने 18 दिवस हे इतकं त्यांनी परिश्रम घेऊन हे राज्यघटना आपल्या देशाला दिली। आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या वतीने सर्व देशवासियांना आम्ही शुभेच्छा देतो व माझे मनोगत थांबतो।